तर रशियाकडे S-400 सारखी हवाई संरक्षण प्रणाली असताना सुद्धा हा हल्ला झाला। त्यामुळे युक्रेनने रशियाच्या S-400 प्रणालीला कसा चकवा दिला असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। युक्रेनने रशियन एअरबेस जवळ ड्रोन ट्रकमधून तस्करी करून पोहोचवले आणि ठरलेल्या वेळी हल्ला केला। तर S-400 ही डिफेन्स सिस्टीम 400 किलोमीटर अंतरावरील हवाई टप्प्यातले आणि 30 किलोमीटर उंचीवरचे टार्गेट टिपतं। पण ऑपरेशन स्पायडर वेबमध्ये युक्रेनमधून ड्रोन हल्ले न करता रशियन एअरबेसच्या अगदी जवळून ड्रोन सोडण्यात आले। त्यामुळे S-400ला हल्ला रोखण्यात यश आलं नाही। यासाठी शॉर्ट रेंज डिफेन्स प्रणाली उपयोगी ठरते असं तज्ञांचं म्हणणं आहे। पण त्यावेळेला रशियन सैन्य यासाठी तयार नव्हतं, ते बेसावध असेल आणि त्याच वेळेला हे जे ऑपरेशन स्पायडर वेब आहे ते विणून युक्रेनकडून हा हल्ला करण्यात आला। आपण त्यांचे ड्रोन पकडू शकलो ते आपल्या आकाश तीर या एअर डिफेन्स सिस्टममुळे। आणि दुसरी म्हणजे D4 जी एअर डिफेन्स सिस्टम आहे, तशी सिस्टम जर असली जी ड्रोनसाठीच वापरता येते, म्हणजे ड्रोन डिटेक्ट करण्यासाठीच वापरता येते, त्याचाच फायदा होतो। S-400 ड्रोनसाठी नाही। हे जे ड्रोन्स आहेत मी सांगितलं ज्यांनी उपयोगात आणले ते त्यांनी युक्रेनहून रशियात प्रवास करत गेले नाही आहे, ते स्मगल गेले आहेत। अगदी एअरफील्डच्या कॉर्नरला त्यांनी तिथे उभे केले आहेत आणि त्या ट्रकची जे वरचं छत आहे ते रिमोटली उघडून त्याच्यावर हल्ला केला आहे। त्यामुळे एअर डिफेन्स सिस्टमला काही वेळच मिळाला नाही आहे ते शोधून काढण्यात किंवा रडार, आणि ते इतके छोटे ड्रोन होते की त्याची रडारवर सिग्नेचर दिसणं शक्यच नव्हतं। त्यामुळे S-400 आणि या ड्रोन्समध्ये काहीच संबंध नाही।